ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 54 ते 58. 54वा श्लोक वाचूया. उद्भवक्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः. उद्भव भगवंताचं नाव आलंय. प्रपंचाच्या उत्पत्तीचं उपादान कारण असल्याने भगवान उद्भव आहेत किंवा भवाच्या म्हणजे संसाराच्या वर आहेत, श्रेष्ठ आहेत आणि म्हणून ते उद्भव आहेत. क्षोभणः जगताच्या उत्पत्तीच्या वेळी प्रकृती आणि पुरुषात प्रविष्ट होऊन भगवंत त्यांना क्षुब्ध करतात आणि म्हणून त्यांना क्षोभण असं नाव आहे. देवः भगवंत दिव्यती म्हणजे सृष्टी इत्यादीशी क्रीडा करतात, दैत्यादिकांना जिंकतात, समस्त भूतमात्रात व्यवहार करतात, अंतरात्मा रूपाने प्रकाशित होतात. स्तुत्य पुरुषांकडून भगवंतांचं स्तवन केलं जातं आणि भगवान सर्वत्र जातात, सर्वत्र त्यांचा संचार आहे आणि म्हणून त्यांना देव म्हटलं आहे. ते नियंता आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, स्वामी आहेत. श्रीगर्भ ज्यांच्या उदरगर्भात संसाररूप श्री विभूती स्थित आहे ते भगवान श्रीगर्भ आहेत. परमेश्वर भगवान परमश्रेष्ठ ईश्वर आहेत. कार्य कारण परंपरा जी असते ती त्यांच्या ठायी संपते. भगवान प्रेरक आणि अंतर्यामी आहेत असे ते परमेश्वर आहेत. करणम संसाराच्या उत्पत्तीचं साधन भगवंत आहेत आणि म्हणून त्यांना करण म्हटलं आहे. कारण या जगाचं उपादान आणि निमित्त कारण भगवंत आहेत आणि म्हणून त्यांना कारण असं नाव आहे. कर्ता भगवंत स्वतंत्र आहेत. ते सृष्टी रचयिता निर्माता आहेत आणि म्हणून ते कर्ता आहेत. विकर्ता भगवान विचित्र भुवनांची रचना करतात. केशव कही न जाई का कहिये देखत तव रचना विचित्र हरी समुझी मनही मन रहिये असं तुलसीदास म्हणतात. त्यांच्या रचनेचा अनुमान काढणं केवळ अशक्य आहे. गहन भगवंताचं स्वरूप, त्यांचं सामर्थ्य आणि त्यांचं कर्म हे जाणता येत नाही आणि म्हणून ते गहन आहेत. गुह भगवंत गूढ गुप्त आहेत. आपल्या मायेनी ते स्वरूपाला झाकून टाकतात. नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः असं गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलंच आहे. योगमायेनी आवृत्त असल्याने भगवंत सर्वांना प्रगट होत नाहीत म्हणून ते गुह आहेत. 55वा श्लोक असा आहे. व्यवसायो व्यवस्थान संस्थानस्थानदो ध्रुवः परर्धि परमस्पष्टस्तुष्टपुष्ट शुभेक्षणः. व्यवसाय ज्ञान मात्र स्वरूप असल्याने भगवंतांना व्यवसाय असं नाव आहे. व्यवसाय म्हणजे निश्चय, निर्धार. भगवंताचा भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग यामध्ये व्यवसायात्मिका बुद्धीची आवश्यकता असते. भगवंताचं नाव असं व्यवसाय आहे. व्यवस्थान ज्यांच्या ठायी सर्वांची व्यवस्था आहे ते भगवान व्यवस्थान आहेत. किंवा लोकपाल इत्यादी अधिकारी, जरायुज, अंडज, उद्भिज इत्यादी जीवांची, तसंच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि इतर अवांतर वर्णांची, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमांची, तसंच त्यांच्या धर्मांची भगवान विभक्त अशी रचना करतात आणि म्हणून त्यांना व्यवस्थान असं म्हटलं आहे. संस्थान प्रलयाच्या काळी सारी सृष्टी भगवंताच्या ठायी लय पावते किंवा भगवान हेच त्या प्रलयाचं सम्यक स्थान आहेत आणि म्हणून त्यांना संस्थान असं म्हटलं आहे. स्थानद भगवंत ध्रुवादिकांना आणि सर्वच मनुष्य प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार स्थान देतात आणि म्हणून ते स्थानद आहेत. ध्रुवः ते अविनाशी आहेत आणि निश्चित आणि स्थिर आहेत असे भगवान हे ध्रुव आहेत.
परर्धी भगवंताची रिद्धी म्हणजे विभूती परा आहे, श्रेष्ठ आहे असे ते परर्धी आहेत. परमस्पष्ट भगवंताची लक्ष्मी त्यांची शोभा परा म्हणजे श्रेष्ठ आहे आणि म्हणून ते परम आहेत. कोणत्याही आश्रयाशिवाय सिद्ध असल्याने ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि ज्ञानस्वरूप असल्याने भगवान स्पष्ट आहेत. असे भगवान परमस्पष्ट आहेत. तुष्ट एकमात्र परमानंद स्वरूप असल्याने भगवंत तुष्ट संतुष्ट आहेत. पुष्ट भगवंत सर्वत्र परिपूर्ण आहेत आणि म्हणून त्यांना पुष्ट म्हटलं आहे. शुभे क्षण ज्यांचे ईक्षण म्हणजे ज्यांचं दर्शन सर्वथा शुभ करणार आहे. मुमुक्षूंना मोक्ष देणारं, भोगार्थींना भोग देणारं, सर्व संदेहांचा उच्छेद करणारं, पाप्यांना पवित्र करणारं, हृदयग्रंथींचा छेद करणारं आणि समस्त कर्मांचा नाश करणारं, अविद्या दूर करणारं असं भगवंतांचं दर्शन आहे. असे भगवान हे शुभे क्षण आहेत. 56वा श्लोक असा आहे. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. रामः नित्यानंद स्वरूप भगवंतात योगी जन रममाण होतात. रमन्ते योगिनो यस्मिन् नित्यानंदे चिदात्मने असं पद्मपुराणामध्ये म्हटलं आहे. आपल्या इच्छेने रमणीय शरीर धारण करणारे भगवान हे दशरथनंदन राम आहेत. राम शब्द अत्यंत प्राचीन आहे आणि तो परमात्मवाचक आहे. हृदयांतरी रममाण होणारा आणि आनंदमय असा राम आहे. भगवंताचं हे अत्यंत मधुर असं नाव आहे. विराम भगवंतांमध्ये सर्व प्राण्यांचा विराम होतो, अंत होतो आणि म्हणून ते विराम आहे. विरज भगवंत मलरहित निर्मल आहेत म्हणून त्यांचं नाव विरज आहे. काही ठिकाणी विरतः असाही पाठभेद आहे. विषय सेवनात ज्यांना राग नाही, आसक्ती नाही ते भगवंत विरत आहेत. मार्ग जे जाणल्यावर मुमुक्षुजन अमर होतात ते परमात्मा हाच पंथ, हाच मार्ग आहे. श्रुती वर्णन करते नान्यपंथ विद्यते अयनाय मोक्षाचा परमेश्वराशिवाय दुसरा कोणताच पंथ नाही. नेय मार्ग म्हणजे सम्यक ज्ञानाने जीव परमात्म भावाला प्राप्त होतो, परमात्म भावाला नेला जातो आणि भगवंत म्हणून असं घेऊन जाणारे असे नेय आहेत. नय जो घेऊन जाणारा आहे त्याला नय म्हणतात. भगवंत परमात्म भावाकडे जीवाला घेऊन जातात. अशा प्रकाराने मार्ग, नेय आणि नय या 3 रूपात भगवंतांची कल्पना केली जाते. अनय भगवंत स्वतः नेता आहेत, त्यांचा कोणी दुसरा नेता नाही आणि म्हणून ते अनय आहेत. इथपर्यंत श्री विष्णू सहस्रनाम मालेचं 4थं शतक म्हणजे 400 नावांचं संक्षिप्त विवरण या ठिकाणी झालं आहे. हरये नमः. पुढचं नाव आहे वीरः. विक्रमशाली असल्याने भगवान हे वीर आहेत. शक्तिमतां श्रेष्ठ ब्रह्मा इत्यादी शक्तिमानांच्या मध्ये भगवान हे सर्व शक्तिमान आहेत आणि म्हणून त्यांना शक्तिमतां श्रेष्ठ म्हटलं आहे. धर्मः समस्त भूतांना भगवंत धारण करणारे आहेत आणि म्हणून ते धर्म आहेत. धर्मानीच भगवंताचं आराधन केलं जातं आणि म्हणून भगवंत हे साक्षात धर्म आहेत. धर्मविदुत्तमः श्रुती आणि स्मृती भगवंताच्या आज्ञास्वरूप आहेत. ते भगवंत समस्त धर्मवेत्यांमध्ये म्हणजे धर्म जाणणाऱ्यांच्यामध्ये उत्तम आहेत. धर्मविदुत्तम आहेत. 57वा श्लोक असा आहे. वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः. वैकुंठ म्हणजे गतीमधील अवरोध
जो असतो त्याला कुंठा म्हटलं जातं. भगवंत विविध कुंठा करणारे आहेत, कारण जगाच्या आरंभी भगवंत विखुरलेल्या भूतांना परस्पर मिसळून त्यांची गती रोखतात. महाभारतात भगवंतांनी म्हटलं आहे, मी पृथ्वीला जलाबरोबर, आकाशाला वायूबरोबर, वायूला तेजाबरोबर मिसळलं आणि म्हणून माझ्यात वैकुंठता आहे. दुसरा अर्थ असा आहे की विगता कुंठा यस्य सहा, म्हणजे ज्याला कोणतीही कुंठा नाही, ज्याला कुठलाही अवरोध नाही, असे भगवान म्हणजे वैकुंठ आहेत. पुरुष सर्वात आदी असल्याने किंवा सर्व पापांचा उच्छेद करणारे असल्याने भगवंत हे पुरुष आहेत. पुर म्हणजे शरीर, शरीरात शयन करत असल्याने ते पुरुष म्हणवले जातात. प्राण क्षेत्रज्ञ रूपाने भगवंत जीवित राहणारे आहेत. प्राणवायू रूपाने क्रिया करणारे आहेत. चेष्टां करोती श्वसनस्वरूपी असं विष्णू पुराणामध्ये म्हटलं आहे. असे भगवंत हे प्राण आहेत. प्राणद भगवंत प्राण देणारे आहेत. तसंच प्रलयकाळी प्राणांचं खंडन करणारे आहेत आणि म्हणून त्यांना प्राणद असं नाव आहे. प्रणव ओंकाराने भगवंताची स्तुती आणि त्यांना प्रणाम केला जातो. तस्मात ओम इति प्रणवती असं श्रुती सांगते. वेद भगवंताला प्रणाम करतात आणि म्हणून त्यांना प्रणव असं म्हणतात. प्रणव म्हणजे ओंकार आणि प्रणव म्हणजे उत्तम स्तुती आहे. पृथु प्रपंच रूपाने विस्तृत भगवंत आहेत आणि म्हणून त्यांना पृथु म्हणतात. हिरण्यगर्भ हिरण्यगर्भ ब्रह्माच्या उत्पत्तीचं कारण जे हिरण्मय अंड ज्यांच्या वीर्याने उत्पन्न झालं ते भगवान त्याचे गर्भ आहेत आणि म्हणून ते हिरण्यगर्भ आहेत. शत्रुघ्न देवतांच्या शत्रूंना, दैत्यांना, राक्षसांना भगवंत मारणारे आहेत आणि म्हणून ते शत्रुघ्न आहेत. व्याप्त कारणरूपाने भगवंत सर्व कार्यांना व्यापून आहेत, सर्वत्र व्याप्त आहेत आणि म्हणून त्यांचं नाव व्याप्त असं आहे. वायू वाती गंधम करोती इति वायु भगवान गंध करतात. पुण्यो गंध पृथिव्यांच असं गीतेमध्ये म्हटलं आहे. असे भगवान हे वायू नावाने प्रसिद्ध आहे. अधोक्षज अधो न क्षीयते जातू भगवान कधीही आपल्या स्वरूपापासून खाली उतरत नाहीत आणि म्हणून ते अधोक्षज आहेत. आकाश वर आहे आणि पृथ्वी खाली आहे. भगवंत यांच्यामध्ये विराट रूपाने प्रगट होतात आणि म्हणून त्यांना अधोक्षज म्हटलं आहे. तसंच अक्षगण म्हणजे इंद्रिय जेव्हा अधोमुख म्हणजे अंतर्मुख होतात तेव्हा भगवंत प्रगट होतात म्हणून ते अधोक्षज आहे असं म्हटलं आहे. 58वा श्लोक असा आहे. ऋतुसुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. ऋतू शब्दाने भगवंत कालरूपाने लक्षित होतात. त्यांचं नाव ऋतू आहे. सुदर्शन भगवंताचं दर्शन अर्थात भगवंताचं ज्ञान हे अतिसुंदर निर्वाण रूप फल देणार आहे. त्यांचे नेत्र अतिशय सुंदर पद्मपत्राप्रमाणे विशाल आहेत किंवा भक्तांना त्यांचं दर्शन सुगम आहे म्हणून भगवंतांना सुदर्शन असं नाव आहे. कालह सर्वांची कलना म्हणजे गणना करणारे असल्याने भगवंतांचं नाव काल आहे. काल कलयतामहम असं गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे. परमेष्ठी हृदय आकाशाच्या आत परम महिम्यात स्थित राहण्याचा स्वभाव त्यांचा असल्याने भगवंत हे परमेष्ठी आहेत. परिग्रह भगवंत सर्वगत आहेत. ते सर्वांकडून ग्रहण केले जातात, सर्व बाजूनी जाणले जातात किंवा भक्तांनी अर्पण केलेलं पत्र पुष्प इत्यादी सारं भगवान प्रेमाने ग्रहण करतात आणि म्हणून त्यांना परिग्रह म्हटलं आहे. उग्र सर्व सृष्टीला सूर्य चंद्रादिकांना भगवंताचं भय आहे. भिषोदेती सूर्य
त्यांच्या भयानी सूर्य उगवतो असं उपनिषदात म्हटलं आहे. भगवंत असे उग्र आहेत. संवत्सर, सर्व भूत मात्र भगवंताच्या ठाई वसतात आणि म्हणून ते संवत्सर आहेत. तसंच कालरूप असल्याने सुद्धा भगवंताचं नाव संवत्सर असं आहे. दक्ष, भगवान जगतरूपाने वाढतात. सर्व कर्म अत्यंत शीघ्रतेने करतात आणि म्हणून ते दक्ष आहेत. विश्राम, संसारामध्ये जीव क्षुधा पिपासा अशा उर्मींनी, अविद्या इत्यादी महान क्लेशांनी, मद इत्यादी उपक्लेशांनी अत्यंत कष्टी होत असतो. अशा जीवाला विश्रामाची इच्छा असणाऱ्या अशा मुमुक्षूंना भगवंत विश्राम देतात, मोक्ष देतात, म्हणून त्यांचं नाव विश्राम आहे. विश्वदक्षिण, सर्वात दक्ष अर्थात सर्व समर्थ आणि सर्व कार्यात कुशल असल्याने भगवंत विश्वदक्षिण आहेत. तसंच समस्त विश्व त्यांना बलीच्या यज्ञामध्ये दक्षिणारूपाने प्राप्त झालं, म्हणून ते विश्वदक्षिण या नावाने प्रसिद्ध आहे. आज इथेच थांबूया. हरये नमः.